नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. जप म्हणजे काय? जप करताना जपमाळ कशी धरावी? जप कसा करावा? कोणता करावा? किती वेळ? किती माळी करावा? घरात जपमाळ असेल तर कोणत्या अशा चुका आपल्याला टाळायच्या आहेत? जपमाळेचे प्रकार, नियम याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण आपल्या इष्टदेवतेचा जप करतो किंवा आपण ज्यांना आपण गुरु मानतो म्हणजे स्वामींचा. जर स्वामींचा जप आपण जर मनापासून दररोज श्रद्धेने जप केला ना, तर भगवंत नक्कीच आपल्याला अडचणीतून मुक्त करतो. मनात कोणताही वाईट विचार आणत नाही. मन हळूहळू शांत करतं, मन पवित्र होतं आणि आपले मन पवित्र असल्यामुळे आपले मन प्रसन्न राहून आपल्या घरातही आनंदाचे वातावरण निर्माण होते. यामुळे आपल्याला कोणतीही भीती निर्माण होत नाही आणि अचानक आली जर अडचण तर त्यावर मात करण्याची शक्तीही आपल्याला त्या जपामुळे भेटते. तर मैत्रिणींनो, याबद्दल मी तुम्हाला जप कसा करावा किंवा जप म्हणजे काय याबद्दल छोटीशी एक गोष्ट सांगणार आहे. एके दिवशी बाळाप्पा महाराज भल्या पहाटे जपमाळ घेऊन आपल्या इष्टदेवतेचा जप करत बसले होते. त्यावेळी तिथे जवळ स्वामी बसले होते व शिवबाई सेवा करीत स्वामींची सेवा करीत खाली स्वामींच्या चरणाजवळ सेवा करत बसली होती. तेव्हा ती शिवबाई सेवेकरीन स्वामींना विचारते, स्वामी महाराज, हल्ली बाळाप्पा महाराज काय करतायत? हे म्हणायचं. स्वामी हसतात व बाळाप्पाकडे बघत म्हणतात, अगं तो तरट विणतो आहे. स्वामींच्या बोलण्याचा अर्थ शिवबाईला काही उमगला नाही. बाळाप्पा महाराज मनोमनी म्हणतात, मी तर इष्टदेवतेचा जप करत होतो. आपण स्वामी मी तरट विणतो आहे असे का म्हणाले असतील? बाळाप्पा महाराज बराच वेळ विचार करत बसतात, पण त्यांना काही समजत नाही. दिवसभर विचार केल्यानंतर बाळाप्पा महाराजांच्या मनात एक विचार येतो, तरट विणणे म्हणजे त्याचा काही उपयोग नाही, म्हणजे आपण जो हा जप करत आहोत त्याचा काही उपयोग नसावा. मग आपण उद्यापासून स्वामींचा जप करावा. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी पहाटे 4 वाजता बाळाप्पा महाराज ठरलेल्या वेळी स्वामी महाराजांचा जप करायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अगदी मन लावून ते श्री स्वामी समर्थांचा जप करायला चालू करतात. तेव्हा समोर स्वामी बसलेले असतात आणि त्यांच्या पायथ्याशी शिवबाई बसलेली असते. तेव्हा परत शिवबाई स्वामींना म्हणते, आता आज बाळाप्पा महाराज काय करत आहेत? तेव्हा स्वामी प्रसन्न होऊन हसत मुखाने म्हणाले, शिवबाई, बाळाप्पा महाराज आज कांबळी विणत आहेत. हे उत्तर ऐकून बाळाप्पा महाराज मनोमन आनंदी झाले, स्मितहास्य आले. आजच्या जपाला महाराजांनी कांबळी अशी उपमा दिली, म्हणजेच तरटापेक्षा कांबळी उपयोगाची असते. महाराजांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राला स्वतः मान्यता दिली आहे. मित्रांनो, आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे तिथून पुढे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र बाळाप्पासाठी सर्वस्व झाला. त्या जपाच्या सामर्थ्यामुळेच बाळाप्पाच्या बेंबीतून विषाची पुडी बाहेर पडली व बाळाप्पाचा जीव वाचला. म्हणून मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राचा जप करत राहिलो ना, तर श्री स्वामी समर्थ आपल्याला जपतील. त्यामुळे अगदी मन लावून स्वामींचा आपल्याला जप करायचा आहे. जप करताना कोणते असे नियम पाळले पाहिजेत? जप करताना आपण काही कळत नकळत आपल्या हातून चुका होतात, तर जप कसा करावा? नामस्मरणाचे फळ काय आहे? तर जपाचे काही नियम असतात मैत्रिणींनो. बाथरूममध्ये असताना किंवा शौचालयात असताना कधीही देवाचा आपण जप करायचा नाही. हे खूप चुकीचे आहे, कारण तिथे निगेटिव्हिटीचे वातावरण आहे आणि त्या निगेटिव्हिटीत आपले मन निगेटिव्हिटीच्या त्या फेऱ्यात जाते. त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला मनात जप देवाचा करायचा नाही. तर जप करताना डोक्यावर काहीतरी आपल्या वस्त्र हवे. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम ती जपमाळ आपल्या कपाळाला लावायची आणि डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. बरेच जण जप करतात, पण जर तो जप योग्य पद्धतीने केला तरच त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळते. म्हणजे नामस्मरण करताना ते देखील विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी आपले मन स्वच्छ असतानाच केले तर त्याचे फळ अतिशय चांगले मिळते असं म्हटलं जातं.
काम करताना, झोपताना, उठताना, बसताना नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता. जेव्हा आपल्या हातात माळ असते ना, जपमाळ, तेव्हा आपण खाली बसू, देवापुढे बसून त्याच्यावर बसकरा घेऊन त्यावर बसायचं आहे आणि मग शांतपणे डोळे बंद करून माळ जप करायचे आहे. ती असतो जप. आणि असं जेव्हा आपण काम करताना, झोपताना, उठताना, बसताना जेव्हा मनोमनी आपण देवाचे नाव घेतो त्याला नामस्मरण म्हणतात. तर ते तुम्ही कधीही करू शकता. देवाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे की ज्याच्यामुळे माणसाच्या जीवनातील सर्वस्व समस्या नष्ट होऊन माणूस संपूर्णतः सुखी होतो. मैत्रिणो, नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की जगातील कोणतीही शक्ती नामस्मरणाला हरवू शकत नाही. म्हणून ते नामस्मरण जर आपण मनापासून केले ना तर आपल्याला त्याचे फळ नक्की मिळते, अगदी पूर्णपणे मिळेल. नामस्मरण करण्यासाठी, जप करण्यासाठी कोणतेही नियम पाळावेत जे गरजेचे आहेत, ज्यामुळे आपल्या नामस्मरणाचे पूर्ण फळ मिळतं. तर ते नियम आज आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला या संपूर्ण माहितीचा अतिशय उपयोग होईल आणि तुम्हाला देखील नामस्मरणाचे पूर्ण पुण्य मिळेल. तुमची देखील सर्व संकटे दूर होतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे त्या लोकांना देखील नामस्मरणाचा उपयोग काय, नामस्मरण म्हणजे काय याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. तर नामस्मरण म्हणजे आपण जेव्हा प्रत्येक कामामध्ये देवाचे नाम घेतो ते नामस्मरण. आणि ज्यावेळी आपण एक 10-15 मिनटे देवासमोर आपण जेव्हा माळ हातात घेतो, तेव्हा जेव्हा आपण नामस्मरण करतो देवाचं, ते जपमाळ घेऊन केलेले नामस्मरण. तर जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला जेव्हा आपण लावतो, जेव्हा आपण माळेचा स्पर्श घेतो, जेव्हा आपण घरात असू ना तेव्हा आपण ती माळ तशीच हातात घेतली तरी चालेल, पण जेव्हा आपण बाहेर असतो तेव्हा ती माळ झाकली गेली असली पाहिजे. जपमाळेवर जप केल्यानंतर कपाळाला लावून प्रथम डाव्या नेत्राला व नंतर उजव्या नेत्राला तिचा स्पर्श करावा. डाव्या हाताने माळेला स्पर्श करू नये, ही गोष्ट लक्षात ठेवा. नित्य जपाची माळ मनगटात किंवा गळ्यात धारण करू नये. माळेवर जप करताना मण्यांचा आवाज करू नये. जपाची माळ नेहमी पवित्र ठिकाणी ठेवावी. लहान मुलांच्या हातात माळ देऊ नये. कुठून तरी आल्यावर किंवा अस्वच्छ असताना, स्नान केले नसताना चुकूनही जपमाळेला स्पर्श करू नये. मला आता घाई झाली आहे, मला नामस्मरण करायचं आहे, उशीर झाला आहे आणि तशीच माळ आपण हातात घ्यायची नाही, हे खूप चुकीचे आहे. जप करण्याची पद्धत आहे मैत्रिणी अशी की शास्त्रान्याय गोमुखी वापरून जप करावा किंवा तसेच बोटांच्या सहाय्याने जप करावा. सगळ्यात सोपे आपण बोटाच्या सहाय्याने जप केला पाहिजे. गोमुखीने केलेला जप कसा असतो सांगते. उजव्या हाताने वस्त्र आवरण करून गुप्त रूपाने जप केल्याने अनिष्ट बाधांपासून मुक्ती मिळते. म्हणजे जप करताना आपल्या हातावर आणि जपमाळेवर काहीतरी कापड झाकून ठेवावे, त्यामुळे तो जप अतिशय प्रभावी होतो. अंगठ्याच्या सहाय्याने जप मोक्षप्राप्ती होते. तर्जनीने जप जेव्हा करतो तेव्हा शत्रू नाश होतो. मध्यमेने जप होते तेव्हा धनप्राप्ती होते. अनामिकेने जप करतो तेव्हा शांती प्राप्त होते. करांगुलीने जप करतो तेव्हा सुंदरता प्राप्ती होते. जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काही जण जपमाळ जेव्हा पहिल्यांदा हातात घेतात, तर जपमाळ पहिल्यांदा हातात घेण्याआधी तुम्ही जपमाळेचे नियम अटी जेव्हा माहीत करून घ्या, कारण ही खूप जपमाळेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जपमाळ जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा मेरुमणीपासून सुरुवात करतो, पण त्यापुढेच असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे. म्हणजे जपाची सुरुवात मेरुमण्यापासून करावी, मात्र शेवटी मेरुमणी ओलांडून पुढे जाऊ नये. जप पुढे चालू ठेवायचा असल्यास उलट क्रमाने पुन्हा मेरुमण्याकडे यावे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मैत्रिणींनो, जपाची शास्त्रीय पद्धत अशी आहे की मधल्या बोटाच्या मधल्या पेरावर मणी आणून त्यावर अंगठ्याने दाब देऊन मणी शरीराच्या दिशेने ओढणे, या प्रक्रियेमुळे विद्युत शक्तीची निर्मिती होते. हे खूप महत्त्वाचे आहे. अंगुष्ठ मध्यमा योगात सर्व सिद्धी प्रदासने मंत्र महारणं, म्हणजे अंगठा व मध्यमेने जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होतात. जप करताना डोक्यावर काहीतरी
वस्त्र म्हणजे ओढणी घ्यावी किंवा टोपी घालावी पुरुषांनी. यामुळे जप केल्याचे पूर्ण पुण्य आपल्याला मिळते. आणि जप करताना आपण बसकरा घेऊन बसायचं आहे, डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही, नाहीतर आपण संपूर्ण आपली सेवा ही जमिनीला जाते. त्यामुळे आपण बसताना आसन जरूर घ्यावे. बसकरा म्हणजेच आसन जरूर घ्यावे, त्यावरच आपल्याला जप करायचा आहे, म्हणजे केलेल्या सेवेचं फळ आपल्यालाच मिळते. अन्यथा जप ते केल्याचे पुण्य आकाशात जाते किंवा जमिनीत जाते. जप पूर्ण झाल्यावर माळ जमिनीवर न ठेवता ताम्हणात किंवा देवाच्या आसनाजवळ ठेवावी. तसेच खुंटीवर किंवा उघड्या जागेत सहज कुणाच्याही दृष्टीस पडेल अशी जपमाळ ठेवू नये. आपण गडबडीत जपमाळ तशीच देवापुढे ठेवून जातो किंवा जिथे बसतो तिथेच ठेवतो, थोड्या वेळाने ठेवू, आता हे काम झालं की मी ठेवते, असं करू नका. जपमाळ जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा अगदी 5 मिनटं करा, 10 मिनटं करा, जेवढे तुम्हाला जमेल तेवढे करा, अगदी मन लावून करा, पण जपमाळ आहे त्या ठिकाणी ठेवा. कुणाच्याही दिशेस पडेल अशी जपमाळ न ठेवता लाकडाच्या, चांदीच्या किंवा हस्तिदंताच्या डबीमध्ये ठेवावी. ही माळ पूर्वी कोणीतरी वापरलेली नसावी, कारण जपमाळ ही तुम्ही एकट्यानेच वापरली पाहिजे. ज्यांना दुसऱ्यांना जर जपमाळ पाहिजे असेल तर त्यांना नवीन आणून द्या, पण जपमाळ तुम्ही वापरलेली जपमाळ ही तुम्हीच वापरा. जपमाळ कशी असली पाहिजे? रुद्राक्ष म्हणजे मनोरथ पूर्ण करणारे, पोवळे, सौभाग्यप्रद अशी असावी. प्रत्येक मणी तांब्याच्या तारेत अंतर सोडून गुंफलेले असावेत किंवा गाठ नसलेल्या धाग्यात असावे. मणी फार बारीक किंवा मोठे नसावेत. प्रत्येक मणी बोटाने सहज ओढता येईल असा असावा. सर्वसामान्य जपमाळेत 108 मणी असतात. मध्यभागी मोठा मणी म्हणजे मेरुमणी असतो. मैत्रिणींनो, जपमाळेतील 108 मणी विद्युतशास्त्रात 108 या अंकाचा खुलासा मिळतो. 108 हा एक स्थिरांक उल्ल म्हणजे 23 उल्लथ्री आहे. द्रावणातून चांदी मुक्त करण्यासाठी जी विद्युत शक्ती उपयोगात येते त्या विद्युत शक्तीचे हे माप आहे. या मापाला फॅरेडे म्हणतात. प्रतिदिन जपाच्या मंत्राची निश्चित संख्या ठरवावी व जप करावा. जप करताना शक्यतो सकाळी ब्राह्ममुहूर्तावर जप करणे तो अतिशय फायदेशीर ठरतो, कारण ब्राह्ममुहूर्त ह्यावेळी जप करणे म्हणजे ब्राह्ममुहूर्ताला सकाळी देव आपल्या साक्षात स्वर्गातून आपल्या घरी येत असतात, जमिनीवर येतात, आणि ही वेळ देवांची आगमनाची असते. आणि अशा वेळी जेव्हा आपण देवाचे नामस्मरण करतो, जपमाळ करतो, तेव्हा देव साक्षात आपल्या घरी येऊन आपल्याला आशीर्वाद देतात. त्यामुळे ब्राह्ममुहूर्त हा खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे 3 ते 5. तर ब्राह्मवेळी जप करणारा म्हणजे यामुळे आपले मन अतिशय शुद्ध व पवित्र होते. पवित्र हे मन, ह्या पवित्र झालेल्या मनात जेव्हा आपण जपमाळ करतो तेव्हा असं वाटतं की आपण सगळे गमावले, कारण देवाचा साक्षात आपल्याला आशीर्वाद लाभतो. त्यामुळे ज्या काही अडचणी तुमच्या जीवनात असतील त्या तुमच्या हळूहळू कमी होतील आणि दैवी कवच तुमच्या शक्ती देखील जागृत असतात ह्या वातावरणात. त्यामुळे ब्राह्ममुहूर्ताला केलेला जप अतिशय शुभ आणि फलदायी होतो. जपमाळा सदैव स्वच्छ ठेवावी, त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी, कारण आपण प्रभावशाली मंत्राचा जप त्या जपमाळेवर करत असतो. त्याचे फळ आपल्याला मिळण्यासाठी जपमाळ्याची देखील काळजी घेणं आणि ती स्वच्छ ठेवणं तितकंच गरजेचं असतं, हे लक्षात ठेवा. जपमाळ लोकांना दिसू नये असं म्हटलं जातं, म्हणून जपमाळ आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कुणालाही दिसणार नाही. मग तुम्ही एखाद्या बॉक्समध्ये, एखाद्या डबीत किंवा देवघराचं एखादं कप्पा असतो तिथे ठेवला तरी चालतो, किंवा एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून जी कुणाला दिसणार नाही, कुणाच्या नजरेत पडणार नाही अशा ठिकाणी ठेवा. माळेकडे अवधान न जाता त्या माळेतील मणी सहज सरकवता येतील असे असावे. माळ ही थोडी हलकी पाहिजे, म्हणजे त्या माळेतील मणी तुम्हाला सहज सरकवता येतील. माळेतील मणी खेळते असावेत, म्हणजे जप करताना आपल्याला सहजरित्या ते खाली सरकवता येतील असे असावेत. म्हणजे माळ थोडीशी जर फिट्ट असेल तर ती तुम्हाला सरकवताना थोडा त्रास होईल मणी, त्यामुळे ते थोडे सैल पाहिजेत. माळ फुटलेली नसावी. मधल्या पोटाच्या पेरावर माळ ठेवून अंगठ्याच्या टोकाने मणी सरकावेत. सवयीने ते अंगवळणी पडते.
तुम्हाला सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण एकदा सवय लागली तर ते तुमच्या अंगवळणी व्यवस्थित होईल. तुम्ही दररोज जप करत असाल तर या गोष्टीची तुम्हाला सवय लागून जाते व आपोआप आपल्या मधल्या बोटाने मणी सरकवला जातो. माळेत 108 मणी असले तरी ती संख्या 100 धरावी. मेरू मण्यापासून जपाला प्रारंभ करावा. मेरू मणी ओलांडायचा नाही हे लक्षात ठेवा. माळेचा तो 109वा मणी असतो. जप झाल्यावर माळ पोथीत किंवा पांढऱ्या कापडाच्या पिशवीत ठेवावी. पिशवी लहान व स्वच्छ असावी. ती माळ कोणाला दिसू नये याची काळजी घ्या. आता तुळशीची माळ ही विशेषतः भगवान श्री विष्णूच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरली जाते. याशिवाय भगवान राम आणि श्री कृष्णाच्या मंत्राचा जप करण्यासाठी तुळशीची माळ जप करण्यासाठी वापरली जाते. कारण धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्ण व विष्णू भगवान श्रीराम आणि कृष्ण हे दोघेही विष्णूचे अवतार आहेत. तर स्फटिकाची माळ आपण काहीजण वापरतात. तर स्फटिकाची माळ यासाठी वापरतात की माता दुर्गेच्या सर्व रूपांच्या मंत्राचा जप करण्यासाठी ही स्फटिकाची जपमाळ वापरली जाते. याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी आणि विद्येची देवता सरस्वती यांच्या मंत्रोच्चारासाठी स्फटिक मणी वापरतात. म्हणजे स्फटिक मणीचे जपमाळ करतात आणि धनधान्यासाठी स्फटिकाची जपमाळ वापरणे ही खूप महत्त्वाची आहे. रुद्राक्षाची माळ खूप महत्त्वाची माळ. रुद्राक्षाच्या माळेने भगवान शिवाचा जप करणे खूप शुभ आहे. कारण रुद्राक्ष हे भगवान शंकराचे रूप आहे. या माळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत 108 मणी असतात. या 108 मण्यांचं धार्मिक महत्त्व खूप आहे आणि या माळेचा जप केल्याने अपमृत्यू टळतो आणि तुमची कोणतीही अडचण असू दे हळूहळू तुमची कमी होते. कारण खूप ताकद असते. महादेवांचे नाव घेत घेत जेव्हा आपण या माळेचे नामस्मरण करतो, कितीही व्यक्ती आजारी असू दे त्या व्यक्तीचा आजार हळूहळू कमी होतो. इतके मी खात्रीने सांगते. ही रुद्राक्षाच्या माळेचे महत्त्व. त्यानंतर कमळगट्ट्याची माळ. ही माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रासाठी वापरली जाते. महादेवीसाठी ही खूप महत्त्वाची माळ आहे. कमळगट्टा म्हणजे जपमाळेत ही 108 मणी आहेत. देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी ऋषीमुनी संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते मित्रांनो आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही. रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवांचे प्रतीक आहे आणि रुद्राक्षामध्ये सूक्ष्म कीटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक ऊर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहोचवते. मित्रांनो मैत्रिणींनो, एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तुमच्याकडे जर जपमाळ नसेल तर जपमाळ नक्की घेऊन या. तुमचे अनेक प्रश्न सुटतील. जेवढे आपण स्वामींचे नामस्मरण किंवा तुम्ही ज्या देवांना मानता देवाचे नामस्मरण जपमाळेवर करा. संपूर्ण अडचणी हळूहळू कमी होतील. एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.